एकदा जंगलामध्ये हरिण फिरत असताना हे वाघाने पाहिलं आणि वाघ त्या हरणीच्या पाठीमागे लागला खाण्यासाठी. आता ते हरिण स्वतःचा जीव वाचवण्यासाठी जीवाच्या आतंकाने पळत होती, पण तिला कुठलेही पर्याय दिसत नव्हते. थोड्या वेळासाठी तिला तिचा मृत्यू समोर दिसत होता. धावत पळत असताना तिला दोन बैल दिसले. एक काळा बैल आणि एक पांढरा बैल चरत होते म्हणजे ते चारा खात होते. ते हरिण धावत धावत त्या बैलापाशी गेली. ती बैल दोघे सख्खे भाऊच होते. त्या बैलापाशी गेली आणि त्या बैलाला म्हणाली की दादा दादा, माझा जीव धोक्यात आहे म्हणली, माझा जीव वाचवा, मी कधीच तुमचे उपकार विसरणार नाही. तोपर्यंत तिथं तो वाघ आला आणि मग ते वाघ त्या बैलाला म्हणला की माझी शिकार आहे म्हणला, अजिबात तुम्ही मध्ये पडू नका, मी ह्या हरणीला खाणार आहे. त्यावेळेला ती दोन्ही बैल म्हणले की ती शिकार तुझी असेल, पण ती मैत्रीण आमची आहे आणि मैत्रिणीला आम्ही असं संकटात कधीच सोडत नाही म्हणले. त्या मैत्रिणीचा प्राण वाचवणे हे आमचं कर्तव्य आहे म्हणले. मग बैल चांगले म्हणजे रगेल होते, चांगले धष्टपुष्ट होते. वाघ घाबरला बैलाच्या शिंगाला की ही शिंगानं मारतील म्हणून आणि तिथून निघून गेला. पण वाघ खूप रागात निघून गेलता. आता वाघ रागात निघून जात असताना रस्त्यामध्ये त्याला लबाड कोल्हा आढळला. आता तुम्हाला माहिती आहे कोल्हा म्हटले नंतर लबाड कोल्हाच. तो लबाड कोल्हा आढळला आणि तो कोल्हेनं त्या वाघाला पाहिलं आणि म्हटला की काय म्हणला वाघोबा, कुठं निघाली स्वारी, खूप रागात दिसते. मग त्या वाघाने त्या कोल्ह्याला सगळा झालेला प्रकार सांगितला आणि वाघ म्हणला की तू माझं एक काम करशील का म्हणला, की ती जी दोन भाऊ आहेत ते जी बैल, त्या भावामध्ये भांडण लावून दे म्हणला. त्या दोघांमध्ये वाद लाव, जेणेकरून ते दोन बैल अलग झाले पाहिजे, एकूणमेकापासून दूर झाले पाहिजे. कोल्होबा म्हणाले अहो ही तर माझ्या काय म्हणले सहजच खेळ आहे, मी करू शकतो. मग काय कोल्होबा गेले पांढऱ्या बैलाकडं आणि त्या पांढऱ्या बैलाला म्हणाले की तुझा जो भाऊ आहे ना म्हणाले तो काळा बैल, तर तो तुझ्यावर खूप जळतो म्हणाले. तुझ्या पाठीमागून तुझ्याविषयी माझेपाशी नको नको ते घाण शब्दात बोलत होता म्हणले, की तो सुंदर आहे म्हणून त्याला लय गर्व आहे, पण त्याला अक्कल नाही, तो एक नंबरचा बावळट आहे, माझ्या जीवावर खातो. नको नको ते पांढऱ्या बैलाच्या डोक्यात घातलं. पांढऱ्या बैलाला राग आला की माझा भाऊ माझ्याशी एवढं चांगलं बोलतो आणि माझ्या पाठीमागून इतरांपाशी अशी चर्चा करतो. परत कोल्होबानी त्यांचं दुसरं काम पकडलं, ते म्हणजे काळ्या बैलाकडे गेले आणि काळ्या बैलाला कोल्हा म्हणाला की काय म्हणला तुझा तो भाऊ आहे ना तो खूपच सुंदर आहे ना म्हणला, पांढरा आहे, खूप छान दिसतो, त्याचा त्याला खूप गर्व आहे म्हणला, तुला खूप नावं ठेवत होता, तो कसला काळाभोर दिसतो, त्याला काय अक्कल नाही, तो फक्त शरीरानंच मजबूत आहे आणि त्या ताकदीचा त्याला जास्त जोर आहे, त्या ताकदीमुळे तो माझ्यावर अन्याय करतो, असं करतो. त्यालाही त्या पांढऱ्या बैलाविषयी खूप वाईट सांगितलं. आता त्या काळ्या बैलालाही राग आला, दोघांमध्ये वाद झाले आणि दोघांनी ठरवलं की आता एकूणमेकाला बोलायचं नाही आणि दोघांनी एकूणमेकापासून अलग व्हायचं आणि आपले आपले रस्ते बघायचे. मग हाच प्रकार झाला. दोघं एकूणमेकापाशी अलग झाले, एकूणमेकापासून अलग झाले. चरायला जाताना वेगवेगळ्या ठिकाणी चरायला जाऊ लागले. दोघं सोबत काय राहिना गेले, दोघं सोबत कसलंच म्हणजे थांबना गेले. मग कोल्हेनं जाऊन हे वाघाला सांगितलं की दोन बैल आता अलग झालेले आहेत. मग कोल्हेनं बघितलं की पांढरा बैल कुठं चरतोय आणि काळा बैल कुठं चरतोय. मग कोल्हा वाघाकडे गेला आणि सांगितलं की पांढऱ्या बैलासोबत काय आता काळा बैल नाही म्हटले, तो एकटाच तिकडं चारा खातोय. वाघ गेला, त्या पांढऱ्या बैलाला पकडून आणलं आणि त्या पांढऱ्या बैलाला जेव्हा वाघ खात होता ना त्यावेळेला त्याच्या शेजारीच कोल्हा होता. त्या पांढऱ्या बैलाच्या सगळं लक्षात आलं की ही सगळी चाल ह्या वाघाची होती, आमच्या भावाभावामध्ये वाद लावण्याची. माझा भाऊ माझ्याविषयी काहीच बोललेला नसणार आहे. पण त्यावेळेला त्या पांढऱ्या बैलाच्या समोर मृत्यू होता आणि कुणीही सोडवणं शक्य नव्हतं. आता त्याला ह्या सगळ्या गोष्टी कळल्या होत्या की माझ्या भावाच्या विरोधात मला भडकवलं होतं, पण त्यावेळेला वेळ निघून गेलेली होती. आणि मग काय पांढऱ्या बैलाला खाऊन टाकलं वाघानं आणि पांढऱ्या बैलाला खाल्ल्यानंतर परत काय 1-2 दिवसात तोच कोल्हा वाघाकडे गेला आणि सांगितलं की काळा बैल पण आता एकटाच चरत आहे म्हटला. झालं, वाघानं त्या काळ्या बैलाला पण आणलं. काळ्या बैलाला जेव्हा जीव घेत होता, त्याच्यावर हमला करत होता, त्याला फाडत होता, त्यावेळेलाही कोल्हा सोबत होता. काळ्या बैलाच्याही हाच प्रकार लक्षात आला की कोल्हेनं आमच्या भावाची जी एकजूट ताकद होती ती ताकद तोडण्यासाठी ह्या वाघानं प्लॅनिंग केली. पण त्यावेळेला वेळ निघून गेलेली होती.
जेव्हा दोघं भाऊ एकत्रित होते, काळा बैल आणि पांढरा बैल, तेव्हा वाघाची ताकद झाली नव्हती त्यांच्यावर हमला करायची. पण ज्या वेळेला ती अलग झाली त्या वेळेला वाघानं एकाला करून खाऊन टाकलं. तर माझं सांगायचं तात्पर्य हेच आहे, जोपर्यंत आपण एकत्रित कुटुंबात असतो तोपर्यंत बाहेरच्याची हिंमत होत नाही तुमच्या कुटुंबातल्या. म्हणजे जोपर्यंत तुमचा भाऊ तुमच्यासोबत आहे, जोपर्यंत तुमचा भाऊ तुमच्यासोबत आहे तोपर्यंत बाहेरच्या लोकांची हिंमत होत नाही तुमच्या केसाला सुद्धा धक्का लावायची. म्हणून ही कोल्ह्यासारखे काही कसं वाघ राहिलेल्या हड्डी फिड्डी त्या कोल्ह्याला देत होते, म्हणून कोल्हा चुकीचे कामं करत होता. तसंच समाजात ही काही कोल्हे असतात की ह्या भावाला वेगळं भडकवायचं, त्या भावाला वेगळं भडकवायचं, दोन भावामध्ये वाद लावायचे आणि आपला फायदा करून घ्यायचा. अशा कोल्ह्यांना ओळखा, कारण तुम्ही वेळ निघून गेल्यानंतर त्या कोल्ह्याला ओळखलं ना तर काही एक फायदा होणार नाही. जोपर्यंत वेळ आहे तोपर्यंतच ओळखा. समाजामध्ये पण असे कोल्हे असतात, ह्या भावाला यायचं प्रॉपर्टीसाठी वेगळं काहीतरी सांगायचं, त्या भावाला यायचं की तुझा भाऊ लुटत आहे, तुला काही देत नाही, अशा प्रकारे भडकवायचं आणि दोन भावामध्ये वाद लावायचे. पण एक गोष्ट लक्षात घ्या, ज्या वेळेला परका कुणीतरी तुम्हाला तुमच्या भावाविषयी वाईट गोष्टी सांगत असतो ना, तर त्या परक्याला तुमच्या कुटुंबाचं कल्याण होईल किंवा तुमचं कल्याण होईल म्हणून तो सांगत नसतो, तर तुमचं मनाचं खच्चीकरण त्याला करायचं असतं, भावापासून तुम्हाला वेगळं करायचं असतं. का तर अशा कोल्होबाला आणि कोल्होबाच्या पाठीमागं असणारी जी काही लोक असतात त्यांना त्याचा फायदा होतो. म्हणून ज्या वेळेला बाहेरचे लोक भावाभावामध्ये वाद लावतात ना, त्यावेळेला भावाभावांनी वेळीच सावध होणं गरजेचं आहे. आणि अशा वेळेला बालपण आठवा. ज्या वेळेला तुम्ही बालपण आठवचाल ना, तुमचा मोठा भाऊ असेल तर तुमची शी सुद्धा त्या भावानं धुतलेली असती. आणि जर तुमचा लहान भाऊ असेल तर बाहेरचा एखादा जर लहान भावाला एखादी शिवी दिली तरी तुम्ही चड्डीवरी वडत वडत का होईना पण दुसऱ्याच्या एखादी तरी कानाखाली हाणून आलेले असतात की तू माझ्या भावाला असं का बोललीत. हे बालपण आठवा, म्हणजे तुमच्या डोक्यातला तिरस्कार निघून जाईल की आपल्या भावानं आपल्यासाठी किती काहीतरी केलेलं आहे, मग तो लहान भाऊ असू देत नाही तर मोठा भाऊ. पण जगाचं ऐकून भावामध्ये फूट पडू देऊ नका, कारण कसं आहे ह्याचाच फायदा बाहेरचे घेत असतात. एकीचं बळ असतं. जोपर्यंत तुम्ही एक आहेत तोपर्यंत तुम्ही शेप आहेत, तुमचं कुटुंब शेप आहे. म्हणून ही कोल्ह्यासारखे लोक तुमचं आधी पहिलं कुटुंब तोडायला बघतात, भावाभावामध्ये वाद लावायला बघतात आणि मग तुम्हाला एकट्या एकट्याला ते त्रास देतात.